गुच्ची मीट यू सून. पण आम्ही सेफ्टी साईड साठी बुकिंग केली आहे. हो अरे असं ना बोलायचं असतं काम. मी टेक घेतोय. काय बोलणार वैष्णवीला आता. पण वाव मोमोज तरी पण मला ह्यांचं चांगलं वाटलं जास्त. आणि सर्व आयटम मला आवडले. असं नाही की एक पण ओके ओके आहे ना. वैष्णवी सगळे आयटम चांगले आहेत ना. ह्या बघ कोण आलाय. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि आजचा दिवस पण स्पेशल आहे. का स्पेशल आहे ते तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये. आता कारण की लेट झालाय आम्हाला, तर आम्ही पहिले टॅक्सीमध्ये बसतो. टॅक्सीमध्ये बसल्यावर तुम्हाला सांगतो काय प्लॅन आहे आजचा. सो फायनली गाईज आता आम्ही बसलो आहे कॅबमध्ये. आम्ही इकडे जे इकडे राहतो तर तिकडे, त्याच्यामुळे आम्हाला टॅक्सी वगैरे आजकाल भेटत नाही. म्हणजे आज आम्ही ठरवलंच होतं टॅक्सीच्या झंझटमध्ये पडायचंच नाही. घरूनच उबर बुक केली आणि आलो. म्हणजे एकदम स्ट्रेस फ्री जर्नी होते ना. तर माझी खूप चिडचिड होते. एक तर आपण रेडी होतो नीटपणे आणि मग टॅक्सी भेटत नाही, रोडवरती थांबायला लागतं. सो इट्स बेटर उबरच बुक केलेली. हा तेच, म्हणजे आम्ही काय विचार करतो की बाहेर जाऊन मस्तपैकी टॅक्सी वगैरे पकडूया आणि तिकडे मस्तपैकी आमचा फुल एकदम टाइम वेस्ट होतो. खूप टाइम वेस्ट होतो. हा, म्हणून आम्ही मुद्दामूनच यावेळी उबेर वगैरे बुक केली घरनाच. आता मी निघालोय कारण की आमच्या इकडे टॅक्सी वगैरे तर भेटतच नाही गाईस. मस्तपैकी बसलो आहे कॅबमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे. सांगतो तुम्हाला. तर गाईस आता आम्ही इकडे आलो आहे फिनिक्स मॉलला, लोअर परेलच्या. तर आम्ही बेसिकली का आलो आहे कारण की आज आमचा 5 इयर्सचा ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट करायला आलो आहे. म्हणजे आलो आहे, म्हणजे कंप्लीट झालं आहे आमच्या 5 इयर्सची ॲनिव्हर्सरी. तर मी ह्याच दिवशी 5 वर्ष आधी आहे ना वैष्णवीला प्रपोज केला होता. सो तुम्हाला प्रपोज अराउंड आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट डेट, पण 27 का 28ला तुम्हाला प्रपोज केलं होतं. एक फेब्रुवारी 27-28. बट फर्स्टला मी तुला हा बोलले होते. अच्छा. येस, 1 मार्चला मी तुला हा बोलले होते. 1 मार्च 2021. ओके. सो असं म्हणजे ते सेलिब्रेट करायला खास करून आलो नाही आम्ही. आज संडे पण आहे आणि आम्ही ठरवलंच होतं की संडेला घरी बसून नाही राहायचं. बिकॉज आम्ही युजली तसंच करतो, प्लॅन करतो की जाऊ कुठेतरी आणि आम्ही नाही निघत घरातून, आम्ही झोपून राहतो. सो आज मी ठरवलंच होतं की नाही, आज म्हणजे हे ओकेजन तर आहे ॲनिव्हर्सरीचं, बट जायचं संडे घरी नाही स्पेंड करायचं, जायचंच बाहेर आणि न्यू प्लेसेस एक्सप्लोर करायचे. सो आम्ही आलो आहे फिनिक्सला. सो फिनिक्समध्ये इकडे एक आय डोंट नो मी प्रोनाऊन्स करते की नाही बरोबर, चाक करून एक प्लेस आहे, CHA. तिथे मस्त असे डम्पलिंग्स वगैरे म्हणजे मोमोज, जसे फॅन्सी मोमोज भेटतात. सो मला ती प्लेस कधीपासून ट्राय करायची होती. सो आता आम्ही आलो आहे इथे. सो ते ट्राय करू आज आम्ही आणि आजचा दिवस सेलिब्रेट करू. ओके. तर गाईस आता आम्ही जातो त्या प्लेसवरती आणि इकडे ऍक्च्युली सगळीकडे आहे ना खूप अशी म्युझिक लावलेली आहे. लाऊड आहे. तर आता आम्ही थोडासा प्लेसवरती आलो, तिकडे म्युझिक नाही आहे, म्हणजे थोडीशी कमी आहे. तर आम्ही इकडे तुम्हाला सांगितलं म्हणजे कुठे आम्ही बेसिकली आलो आहे. तर चला जाऊया आता त्या प्लेसवरती. सो आमचं फेवरेट मॉल आहे. म्हणजे इकडे यायचं, काही प्लॅन बनवायची गरज नाही. इकडे या, इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. हॉटेल्स वगैरे, फक्त हाय एंड ऑप्शन्स आहेत, अफोर्डेबल ऑप्शन्स पण आहेत. तुम्ही येऊन इथे असंच चिल करू नका. शॉपिंग करायची तर करा, नाही तर विंडो शॉपिंग करा आणि काहीतरी खा पिया आणि घरी जा, है ना. हा, म्हणजे आम्ही तर काय आमच्या घरीकडून जवळच आहे, म्हणजे 15-20 मिनिटामध्ये आम्ही पोहोचतो. 15 मिनिटात पोहोचलो आम्ही. आणि इग्नोर माय हेअर गाईस, इग्नोर माय हेअर. खूप फ्लॉप दिसतात आय नो. मी लवकरच हेअर कट करणार आहे. इग्नोर हिज हेअर. येस, लुक ॲट हर. आणि गाईस एक दिवस आहे ना नक्की आम्ही इकडनं घेऊ काहीतरी. दिसतंय की नाही तुम्हाला माहित नाही, दिसत नाही रे इकडून. जशी इकडे गुच्ची आहे गाईस. त्याच्या म्हणजे आसपास जायला पण आहे ना अशी फाटते माहितीये कधी कधी. पण तरी पण आम्ही घेऊ एक दिवस, आहे की नाही. कपडे घेऊ मस्तपैकी फुल, म्हणजे फ्लेक्सिंग साठी नाही, म्हणजे फ्लेक्स पण असतं ना. नाही, अचिव्हमेंट काइंड ऑफ अचिव्हमेंट की हा भाई आपण स्ट्रगल केली आहे आणि स्ट्रगल करूनच आम्ही इकडे आलोय. गुच्ची
मीट यू सून. हाय गाईस, आता आम्ही फायनली CH ला आलो आहे. तर बेसिकली इकडे सगळे डम्पलिंग्स वगैरे भेटतात आणि तुम्हाला मी दाखवलीच आहे कशी आहे इकडे एंट्री वगैरे कशी आहे, सिटिंग्स वगैरे कशी आहे. आणि ऍक्च्युली म्हणजे गरज नाही आहे तुम्हाला की तुम्हाला बुकिंग केलीच पाहिजे, पण आम्ही सेफ्टी साईड साठी बुकिंग केली आहे. मेन्यू आहे यांचा. मी विचार करतोय की हे मागव. कुठे गेलं ते? हा, चिकन संगाय डम्पलिंग हे मला मागव. मी काय विचार करते वैष्णवी? सजेशन्स बघते. सजेशन्स कुठे बघते? रील वरती. ओके. आता काय सांगता, फुल एकदम रील वगैरे बघून फुल एकदम रिसर्च करून आम्ही कुठे पण जातो. हा, कधी कधी मार भेटतो आम्हाला की म्हणजे कधी कधी फ्लॉप होतो आमचा. आता इकडे बघूया, हे डिसअपॉइंट करतो की आम्हाला एकदम शॉक करतो, सॅटिस्फाय करतो की टेस्ट वगैरे प्रॉपर आहे की नाही. तर आम्ही आता बघतो गाईस. आणि असं बघायला गेलो तर खूप इकडे आवाज वगैरे आहे, खूप लोकांचा वगैरे आवाज येतोय कारण की ओपन आहे, बंद आहे बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही काहीतरी ऑर्डर बघतोय, ऑर्डर घेतो आता आम्ही. तर गाईस आता आम्ही फायनली ऑर्डर दिलेली आहे, जसं की क्रंची आईसबर्ग डम्पलिंग, स्पायसी चिकन डम्पलिंग. बघू शकता तुम्ही, याचं आपलं डिस्क्रिप्शन वगैरे पण दिलं आहे यांनी आणि त्यांनी पण सजेस्ट केला आम्हाला. तर आणि हे क्रिस्पी प्रॉन. अजून काय नाही मागवलं, अजून फक्त ज्यूस मागवलं ना. तुला काय हवंय? अजून ज्यूस आम्ही काय मागवलं? ज्यूस विसरलो मी. ऑरेंज ज्यूस मागवलाय, फ्रेश ऑरेंज ज्यूस. कुठे होतं फ्रेश ऑरेंज ज्यूस? हो इकडे आहे. हा, ते गाईस हे आम्ही मागवलं आता. ऐक ना, तुला माहितीये काय? क्रंची आईसबर्ग डम्पलिंग का मागवलं? का? मी व्हिडिओ मध्ये बघितलं होतं, ते पर्पल कलर मध्ये येतं. वाव. तर गाईस हिनी कुठे आहे ते? तर गाईस हिनी क्रंची आईसबर्ग डम्पलिंग का मागवलं माहिती आहे? कारण की ते पर्पल कलर मध्ये येतं आणि शी लव पर्पल कलर. तर पर्पल कलरची अँबॅसेडर आहे ही बेसिकली. आता चटण्या वगैरे आल्या आता. तर गाईस यांनी पहिलं ऑरेंज ज्यूस म्हणजे आम्हाला आणून दिलं होतं आणि ऑरेंज ज्यूस मी जस्ट प्यायलो आहे. 101% नॅचरल आहे, त्याच्यामध्ये काय शुगर वगैरे त्यांनी ऍड नाही केली आहे. तर आपल्याला सवय आहे ना की रस्त्यावरचा वगैरे ज्यूस वगैरे प्यायला मिक्सर मध्ये वगैरे टाकतात ना ते, आणि शुगर वगैरे एकदम ते दाबून टाकतात ती लोक. तर मी पहिला खास जेव्हा घेतला ना आपला ऑरेंज ज्यूसचा, तर मला एकदम पहिला मी सिप घेतला गाईस, सॉरी. तर सिप घेतल्यानंतर मला एकदम आंबट आंबट लागला, बट खूप चांगलं आहे गाईस. इट्स गुड ना, फ्रेश आहे एकदम. विदाउट शुगर. येस येस. असेच पिले जातात, त्यामध्ये भरभरून साखर नसते टाकायची. ओके मॅडम. तर गाईस आमचं पहिली ऑर्डर आलेली आहे. काय नाव होतं याचं? क्रंची आईसबर्ग डम्पलिंग, राईट? हो हो. अरे असं ना खोलायचं असतं काम. मी टेक घेतोय. काय बोलणार वैष्णवीला आता? ठीक आहे ठीक आहे. बघा टाडा. हो हो, वाव वाव. स्मेल तर मस्त येतो आणि स्टीम्ड आहे काय. आणि खास करून ही पर्पल आहे ना, म्हणून वैष्णवीने मागवलाय. तर पर्पल टेस्ट कसा करताय आपण बघूया आता. आर यू एक्सायटेड? ओके. तर काय आमचा दुसरा आयटम पण आलेला आहे. काय नाव काय याचं? क्रिस्पी प्रॉन ना, क्रिस्पी प्रॉन. क्रिस्पी प्रॉन. हे आम्हाला त्या अंकलने सजेस्ट केलं होतं. आणि हे आहे टाडा. हे काय? स्पायसी चिकन डम्पलिंग. त्याचा कलर किती मस्त आहे ना. हा ना, लाल लाल स्ट्रॉबेरी सारखे आहे. इट्स बेटर दॅन पर्पल यार. हा, पर्पल पेक्षा चांगलं वाटतंय असं बोलते वैष्णवी. तर काय तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये की पर्पल चांगला आहे की रेड चांगला आहे. ओके. टीम पर्पल आहे आणि टीम रेड आहे, आणि टीम रेड मी आहे. कमेंट करा, कमेंट. गाईस तर आता मी मस्तपैकी हे डम्पलिंग मागवलंय, खातोय आता ऍक्च्युली, सॉरी. तर हे पर्पल कलरचे आहेत ना बाई, नेक्स्ट लेवल लागतात. आणि वन थिंग की दिस इज व्हेज हा, आणि मला वाटलं की प्रॉन्स वगैरे आहे, चिकन वगैरे आहे. चिली ऑइल पण एक नंबर आहे, मला असं वाटतं चोरी करून घेऊन जाऊ, खूप मस्त आहे. वेट ऐसा मत करो. कोक पण मागवला आता. हे एक नंबर आहे गाईस, इकडे या तुम्ही. आता हे ट्राय करायचं मला, वैष्णवी ट्राय करते. चल सांग मला कशी आहे टेस्ट. एक नंबर आहे. आम्ही पण खातो आता गाईस. चला मी खातो आता, जेवणावरती फोकस करतो आणि मग तुम्हाला भेटतो. काय ते बघा, स्ट्रॉबेरी सारखं आहे दिसायला फक्त.
तर गाईस हे पण मस्त आहे आणि ते रेडवाले संपले ना, ते रेडवाले डम्पलिंग पण मस्त होते आणि हे पण मस्त आहे गाईस. हे माझे फेवरेट आहे. त्याचं नाव काय होतं? क्रिस्पी प्रॉन एवढंच नव्हतं. लाईक मला आवडले आहेत खूप, पण वैष्णवीला नाही आवडले एवढे. वैष्णवीला काय आवडले? मला हे वाले तर आवडले बिकॉज मला युजली मोमोज चिकन नाही आवडत, मला व्हेजच आवडतात, तुला माहिती आहे. चिकन नाही तो मे बी म्हणून मला हे आवडले, पण चिकनवाले पण चांगले आहेत. सो चिकनवाले पण चांगले होते, हे वाले पण चांगले आहेत. हे वाले पण चांगले आहेत, पण मला जास्त हे आवडले बिकॉज ऑफकोर्स पर्पल, असं नाही की पर्पल आहेत म्हणून, बट मला जेन्युइनली हे जास्त आवडले. हा याची टेस्ट आहे ना मस्त आहे, म्हणजे व्हेज असून लाईक डझंट डिसअपॉइंट मी. म्हणजे मला खूप याची टेस्ट आवडलेली आहे गाईस. हे नक्की ट्राय करा. ऑल्सो जेव्हा ऑर्डर प्लेस केली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की नाही पोट भरणार आमचं, बिकॉज काय आहे मोमोज आहे म्हणजे, आणि क्वांटिटी पण कमी होती, सर्विंग साईज पण कमी होती. बट आमचं अर्ध झालंय आणि आय एम फुल. व्हॉट अबाउट यू? मी फुल तर नाही, बट माझं पोट म्हणजे भरलंय थोडंसं. मी फुल झाली आहे गाईज. काय हे बघा, ती प्लेट बघा फक्त, फुल चिली ऑइल रेड झाली आहे. का ग एवढी ऑब्सेस का ती चिली ऑइल? मला चिली ऑइल खूप आवडतं आणि हे चिली ऑइल जे आहे ते खरंच खूप खूप टेस्टी आहे. म्हणजे हे फक्त स्पायसी असं नाहीये, टेस्ट पण तेवढीच आहे. मी नुसतं खाते चिली ऑइल. चांगलं आहे, मला हे पण आवडलं शेजवान चटणी. वेगळी आहे ना यांची? हा वेगळी तर आहे. म्हणजे मी आहे ना लाईक वाव मोमोज वगैरे मधनं मग खाल्लंय, पण वाव मोमोज तर मोमोज आणि डम्पलिंग आहे फर्स्ट ऑफ ऑल. बट तरी पण मला ह्यांचं चांगलं वाटलं जास्त. CH तुम्ही नक्की इकडे ट्राय करा. आणि सर्व आयटम मला आवडले, असं नाही की एक पण ओके आहे ना. वैष्णवी सगळे आयटम चांगले आहेत ना. सो मला आहे ना जेव्हा ते पर्पल वाले डम्पलिंग मी ऑर्डर केले तर मी असंच ना म्हणजे एक रील मध्ये बघितलं होतं ना पर्पल डम्पलिंग. मी त्यांना विचारले पर्पल वाले कोणते आहेत, तर तो बोला हे आहेत वॉट एव्हर इट वॉज. हा क्रंची आईसबर्ग वॉट एव्हर डम्पलिंग इज कम्स इन पर्पल. ओके, तर मी ते ऑर्डर प्लेस केली. तर मला ऑर्डर प्लेस केली मी, बट मला असं वाटत होतं की म्हणजे कलरच्या नादात मी मागवले तर आहेत, त्यांची टेस्ट कशी असेल काय असेल. बट टेस्ट पण खरंच खूप चांगली होती है ना माया? टेस्ट पण मस्त होती, म्हणजे नुसता कलरमुळे नाही तर टेस्ट पण खूपच चांगली होती. आणि हे यांचं बाय द वे आहे ना बेस्ट सेलिंग आयटम आहे. काय नाव आहे याचं? क्रिस्पी प्रॉन. क्रिस्पी प्रॉन्स. खाली आहे ना फर्स्ट वाला. नाही क्रिस्पी प्रॉन बघा, हा वाला यांचा जाम फेमस आहे. ऍक्च्युली त्यांनी म्हणजे आम्हाला विचारलं, म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला, सजेस्ट केलं की हे आमचं बेस्ट सेलिंग आयटम आहे, तर हे खावा. आणि खरंच चांगलं आहे गाईस, मला आवडलं. हिला जास्त आवडलं नाही ना वैष्णवी? सर्वात जास्त नाही आवडलं ह्याच्यामध्ये, पण आवडलं. मला सर्वात जास्त हा आवडला, त्याच्यानंतर सेकंड नंबर पर्पल, त्याच्यानंतर लास्टला मी रेडला टाकू शकतो. हा बट असं नाही, नंबर पण मला असं वाटतंय की नंबरिंग पण देतोय मी. बट सगळे आयटम खरंच चांगले आहेत ना वैष्णवी. अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली आहे. गाईज आमचं झालंय खाऊन, आम्ही सगळं फिनिश केलंय. ऍक्च्युली फिनिश नव्हतं होत बिकॉज आम्ही अंडर एस्टिमेट केलेलं याला की पोट नाही भरणार असं, बट पोट भरलंय आमचं. तुम्ही बघू शकता मयंकचं पण पोट भरलंय. मयंक तारी बोलत होता नाही ठीक आहे मी नाही भरलोय. बट नंतर आम्हाला समजलं किती भरलंय ते पोट. प्रॉपर मील झाला ना, प्रॉपर झालं मस्त झालंय. सो गाईस आता आम्ही फायनली निघालो आहे. आमचा प्लॅन होता काहीतरी खायचा, जसं की डिओक्रामा. डेझर्ट खायचा प्लॅन. डिओक्रामा मध्ये आम्ही जाणार होतो. ते काय पण असू दे. तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल की आम्ही एकदा गेलो होतो कोलाबाला. रूफटॉपचा व्लॉग होता ना तो, तर तिकडे आम्ही चूज केलं होतं MOD ओव्हर डिओक्रामा.
तर आम्ही विचार केला चल खाऊया, पण आम्ही विचार केला की जेवल्यानंतर खाऊया. लाईक जेवल्यानंतर डेझर्ट चांगलं लागतं right? डिनरच्या आधी आम्ही बघितलं होतं, म्हणजे जिथे डिनरला जात होतो ना तिथे जाता जाता आम्हाला थिओब्रोमा दिसलं होतं. म्हणजे आम्ही विचार केला डिनर कम्प्लीट करून येऊ आणि इथे काहीतरी रिझल्ट खाऊ. तो डिनर कम्प्लीट करून आम्ही आलो तर ते आउटलेट बंद झालं होतं. म्हणजे आउटलेट ओपन होतं पण त्यांनी ऑर्डर घेणं बंद केलं होतं. एक दिलं असतं तर काय झालं असतं. हा ना, एक दिला काय मग हरकत आम्हाला आहे. किती मन होतं खायचं. हा यार, आणि मग ना इकडे एमओडी होतं, म्हणजे आधी मला माहिती होतं इथे एमओडी आहे, बट आता ना फिनिक्स मध्ये त्या लोकांनी ले ऑफ चेंज केलं आहे खूप. आणि मला आता समजत नव्हतं की इथे एमओडी आहे की नाही आहे. आणि मग परत ते शोधायला मला खूप कंटाळा आला होता. सो आय वॉज लाईक की लेट्स गो होम, घरी जाऊन काहीतरी डेझर्ट खाऊया. म्हणजे ऍटलीस्ट आईस्क्रीम तरी खाऊच शकतो घरी जाऊन. हा लाईक जाता जाता काहीतरी घेऊ आम्ही. जाता जाता घेऊ झेप्टो काहीतरी. ब्लिंकिट वगैरे तर आहे. कशाला जाता जाता घेऊ हा, शकतो ते ना पण आहे. आपण. मग. जाता जाता आम्ही घेऊ शकतो. म्हणजे ऍटलीस्ट थम्सअप वगैरे किंवा आईस्क्रीम वगैरे जे पण आहे. हा व्हॉटेवर बट आज खूप मजा आली गाईस आम्हाला फिरून. सो आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही एव्हरी मंथ, म्हणजे मंथ पण एकदा तर हे करू शकतो. एव्हरी मंथ, वन्स इन अ मंथ काहीतरी वेगळं ट्राय करायची, वेगळी प्लेस, वेगळं क्युझिन ट्राय Yes, करायचं. भले आवडला नाही आवडला ते दुसरा हा, प्रश्न, यार. पण असं पण नाही झालं पाहिजे की अरे भाई ट्रायच नाही केलं है ना. काहीतरी म्हणजे वेगळं ट्राय. मला तर आवडतं खूप. मला वेगळे फूड आयटम्स ट्राय करायला खूपच आवडतात. सो आम्ही ट्राय करू, मंथमधनं एकदा तरी जायला ट्राय करू. वेगळा क्युझिन, वेगळी प्लेस, समथिंग डिफरंट है ना. येस, आणि लाईफ पण आपल्याकडे, हा तेच बोलतोय, लाईफ पण आपल्याकडे एकच आहे. आता मजा नाही करणार तर कधी करणार. तरी करणार. आता वय पण आहे थोडं, यंग आहे ना आम्ही थोडे. मग आम्ही मस्तपैकी 40s मध्ये वगैरे जाऊ तर काय मग आम्ही फिरू शकणार नाही जास्त बाहेर. आहे की नाही, हेल्थ इश्यू वगैरे होऊ शकतात आम्हाला. मे बी टचवूड आम्हाला कधी असं होणार नाही ऑब्विसली. बट म्हणून आम्ही असं प्लॅन आहे की फिरू आम्ही, आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करू आम्ही सगळे जे पण जर्नी आहे आमची. फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे गाईस त्याच्यासाठी. लाईक करा, कमेंट करा. त्याच्या आधी माझी करा. नाही, त्याच्या आधी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि काय पोहोचले भाई, की नाही लोक इथपर्यंत. हा भाई तुम्ही पोहोचला असाल ना इथपर्यंत भाई, थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. ओके. आणि काय लोक काय करतात माहितीये काय, म्हणजे मी पकडलं खूप लोकांना, नावं घेणार नाही. लोक काय करतात, आता व्हिडिओ आले ना इंस्टाग्राम वरती पण, ओके, फक्त लाईक करतात, कमेंट वगैरे पण करत नाहीत, लाईक करतात, झालं. अरे भाई व्हिडिओ पूर्ण बघा आधी, काय की नाही, काय काय केलं आम्ही, सगळे एफर्ट्स वगैरे असते भाई आमची, समजतं. पहिल्या 5 मिनिटात कोणत्या पण व्हिडिओला जज करू नका. हा, थोडं एक व्हिडिओ एंड पर्यंत बघून घ्या, एक चान्स द्या. हो, आणि आता आम्ही आणि लाईक ह्या गोष्टीमध्ये आम्ही पण नवीन आहे ना, समजतंय, तर आम्ही हळूहळू शिकतोय. आम्ही पण शिकतो. पण सगळ्यात मेन गोष्ट काय माहितीये का, आम्ही ट्राय केलं ही गोष्ट, समजतंय. काही काही लोक ट्राय पण करत नाही भाई बोलायला. ही गोष्ट माझ्यासाठी खूप नवीन होती. स्टार्टिंगला मी खूप ओव्हरथिंक केली होती, पण डायरेक्ट कॅमेरा पकडला आणि डायरेक्ट पहिला व्लॉग बनवला होता कोलाब्याला. हा. जर माझे ओल्ड जे एकदम कट्टर फॅन असतील ना, 10-20 लोक जे त्यांना बघत माहिती. असतील त्यांना माहिती आहे. आणि जे पण आम्हाला आता व्ह्यूज वगैरे 100-200 काय येतात म्हणजे, जे 100-200 views लोक, येतात, जे जे पण काय 100-200-300 येतात, हा. ते 100-200-300 लोकांसाठी पण आम्ही कंटेंट बनवू. Yes. ओके. तर आता आम्ही घरी चाललोय गाईस. हे बघा टॅक्सी पकडली आहे. टॅक्सी पण भेटली आम्हाला पटकन, नशीब देवाची कृपा आहे. टॅक्सी पण भेटत नाही आम्हाला, म्हणजे आमच्या इकडनं ऍक्च्युली भेटत नाही ना वैष्णवी, आपल्या इकडून नाही. आपल्या इकडनं भेटत नाही, इकडे भेटली. इकडे भेटतात. कसं आहे आता रात्र पण झाली ना, 9:30 9:45 अप्रॉक्सिमेटली झाली आहे. तर बाहेर काय आला, आम्ही पोहोचलोय. माईक पण बंद झाला होता गाईस माझा, म्हणून मी जास्त, माझा आवाज तुम्हाला येत नसेल, नॉईज जास्त असेल तर सॉरी त्याच्यासाठी. आता घरी जातो गाईस आम्ही. व्लॉग एंड करूया ना आता आपण. हा एंड करूया. तर गाईस आता आम्ही व्लॉग एंड करतो. घरी जाऊन रात्री झोपणारच आहे आम्ही. बिग बॉस बिग बॉस, हा बिग बॉस बघायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही लवकर निघालोय गाईस. आम्हाला बिग बॉस बघायचं आहे. येस. आणि माझ्यामुळे हिला पण सवय लागली मला आहे. माहितीये मी बिग बॉस लाईफ मध्ये कधीच बघितलं नव्हतं, नेव्हर. एक सीझन काय, एक एपिसोड पण नव्हतं बघितलं कधी. पण जेव्हापासून हा माणूस माझ्या लाईफ मध्ये आलाय तेव्हापासून आम्हाला फोर्स करतोय बिग बॉस बघ, बिग बॉस बघ. आणि मी फोर्स नाही करत, मी बाई फक्त बघतो. तू बघते माझ्यासोबत. चूप, मी बोलते ना. ओके बोल. सो आणि लग्न झाल्यापासून तर कंपल्सरी मला बघायलाच लागतंय. पण आता बघून बघून मला पण मजा येते बिग बॉस हा, बघायला. ते बोल ना. येस. सो नाव आय एम एन्जॉईंग इट. येस. येस. स्टार्ट फोर्सफुली झालं होतं, बट नाव आय एम एन्जॉईंग इट. असंच असतं, काय गोष्टी आपण ठरवून करतो ना, काय पण गोष्टी ते कधी कधी होत नाहीत पूर्ण, आणि काहीतरी भलत्याच गोष्टी होतात, समजलं. अच्छा. आता मी भायकायला पोहोचलो इकडे, आणि भायकायला काय वा वा, आणि भायकायला आता बघू शकता तुम्ही
पण ठीक आहे, ट्रॅफिक आहे, सिग्नल ऍक्च्युली तो मेन वाला होऊ शकतो. तर आता मी व्लॉग गाईस हा एंड करतोय. बाय बाय कर वैष्णवी. बाय.